नवकल्पनांच्या पातळीवर असलेल्या उद्योजकीय शक्यतांना व्यावहारिक पातळीवर वास्तविक उद्योग क्षेत्राशी जोडता यावे यासाठी अनुकूल अशा वातावरणाची आणि व्यासपीठाची निर्मिती करण्याच्या हेतूने राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेचे आयोजन केले आहे. नवउद्योजकांना संजीवनी देणारा हा उपक्रम आहे असे प्रतिपादन केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे सहाय्यक संचालक अभय दफ्तरदार यांनी केले. केंद्रीय MSME मंत्रालयाच्या सहयोगाने AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरमच्या वतीने आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा यात्रेच्या उद्घाटनाप्रसंगी दफ्तरदार बोलत होते. प्रसंगी भारत सरकारच्या पेटंट अँड डिझाईन विभागाचे सहनियंत्रक आशिष प्रभात, पिनॅकल इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष अरिहंत मेहता, नेदरलँड्स येथील टेक्निकल ट्रान्सफर ऑफिसर डेनिस बेवर्स, दलित इंडियन चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या राष्ट्रीय संयोजिका मैत्री कांबळे, फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आदी उपस्थित होते. IP क्षेत्रात आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवरची माहिती देणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि IP व्यावसायीकरण अशा 3 मुद्द्यांवर आधारित ही 2 दिवसीय IP यात्रा आहे. AIC पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरम आणि मिनिस्ट्री ऑफ MSME न्यू दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नॅशनल IP यात्रा इव्हेंटमध्ये आम्ही आज आहोत. 2 दिवसाचा हा नॅशनल IP यात्रा इव्हेंट MSME म्हणजे छोट्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकरता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे बौद्धिक संपदा याच्याविषयी जागृती क्रिएट करण्याकरता, अवेअरनेस करण्याकरता हा 2 दिवसाचा इव्हेंट केलेला आहे. हॉटेल लेमन ट्री इथे केलेला हा इव्हेंट याच्यात 3 महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत आणि पॅनल डिस्कशन आणि लेक्चर्स या माध्यमातून हे होणार आहे. पहिला मुद्दा आहे इंटरनॅशनल IP म्हणजे इंटरनॅशनल पेटंट्स. आंतरराष्ट्रीय स्तरावरती दुसऱ्या कंट्रीजमध्ये, दुसऱ्या देशांमध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, डिझाईन याच्याबद्दलची माहिती आपण याच्यात देणार आहोत आणि इंडस्ट्रीचे 150 पार्टिसिपंट इथे आहेत या गोष्टी करता. दुसरा मुद्दा या इंटरनॅशनल IPच्या नंतरचा मुद्दा आहे तो आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा. म्हणजे फॉरेन कंपनीज जेव्हा भारतात येतात आणि तिकडची टेक्नॉलॉजी आणतात किंवा इथल्या टेक्नॉलॉजीचा आपण तिकडे वापर करतो तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते. तेव्हा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर कशी करावी, त्याचे फायदे काय आहेत, त्याच्याबद्दल आपला एक सेशन आणि वर्कशॉप इथे होणार आहे जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते. आणि तिसरा आहे IP कमर्शियलायझेशन म्हणजे ज्या उद्योगांनी पेटंट घेतलेले आहेत त्याला कमर्शियलाइज कसं करता येईल, त्याच्यातनं आपल्याला पैसे कसे उत्पन्न जनरेट करता येईल याबद्दलचं एक तिसरं सेशन आहे. या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती 2 दिवसाची चर्चा होणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ MSMEचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की मिनिस्ट्री ऑफ MSME नवीन उद्योजकांसाठी ज्या काही योजना राबवत असतं किंवा ॲज अ पॉलिसी मेकर किंवा आम्ही ज्यांची स्ट्रॅटेजीज ह्या मायक्रो स्मॉल एंटरप्राइजेस करत असतो त्यातील महत्त्वाची स्ट्रॅटेजी म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटर्स ही आहे. पोस्ट इन्स्टिट्यूट बिझनेस इन्क्युबेशन पण आमची जी योजना आहे आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन जे आम्ही पूर्ण भारतात दिलेले आहेत त्यापैकी जे महत्त्व आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या IPFCs दिलेले आहेत त्यापैकी AIC पिनॅकल हे अतिशय महत्त्वाचं आमचं एक IPFC आहे ज्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा स्टार्टअप्सना आणि नवीन उद्योजकांना ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे त्यांना हँड होल्डिंग सपोर्ट दिलेला आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार, मिनिस्ट्री ऑफ MSMEचा हाच एक उद्देश आहे की त्यांना एक अनुकूल असं वातावरण व्हावं. कारण इनोव्हेटिव्ह आयडिया जेव्हा एखादी कमर्शियलायझेशनपर्यंत जाते तेव्हा त्यांना कमर्शियल एक्सप्लॉयटेशन करणं हा आमच्या IPFCचा एक आम्ही ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला आहे. त्याप्रमाणे आज इथे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर किंवा जे IP फायलिंग जे आहेत ज्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मधल्या पेटंट असू देत, ट्रेडमार्क असू देत, कॉपीराईट असेल, जिओग्राफिकल इंडिकेशन असू देत किंवा आमचं इंडस्ट्रियल डिझाईन असू देत, या बाबतीत उद्योजकांना जे काही मार्गदर्शन हवं आहे ते ह्या IPFCsमध्ये मिळतं. आणि मिनिस्ट्री ऑफ MSME, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हाच एक उद्देश आहे की हे IPFCs जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत पोचाव्यात आणि त्यांना या बाबतीतलं मार्गदर्शन त्यांच्याकडून व्हावं. ये AIC पिनैकल ग्रुप जो है वो सपोर्ट कर रही है MSMEs को, उनको इनक्यूबेट कर रही है ताकि वो फर्दर अपने टेक्नोलॉजी को, अपने प्रोडक्ट को कमर्शलाइज करें और ट्रांसफ़र करें किसी मैन्युफैक्चरिंग इंडस्ट्री को और वो बेनिफिट अर्न करें.
और मैं पेटेंट ऑफिस के रिप्रेजेंटेटिव होने के नाते ये बता सकता हूँ कि हमारी पेटेंट ऑफिस कैसे इनको सपोर्ट करती है, इनके लिए क्या क्या, जैसे हमने फ़ीस में रिडक्शन किया है MSME के लिए। फ़ीस जो फाइलिंग फ़ीस पहले 8,000 हुआ करती थी वो हमने 1,600 कर दिया है, और साथ ही साथ जो एग्जामिनेशन फ़ीस भी पहले उनके लिए 60,000 था एक्सपेडाइटेड के लिए, वो हमने 8,000 किया है। और जो पहले एग्जामिनेशन में 2 to 3 ईयर्स लगता था उनके लिए हमने एक्सपेडाइटेड एग्जामिनेशन का प्रावधान लाया है, जिसमें उनकी एग्जामिनेशन रिपोर्ट विद इन 6 मंथ मिल जाती है और वो ग्रांट भी हो जाता है, जिसके दे आर नाउ एलिजिबल फॉर द फाइलिंग फॉर्म 18A सो डेट दे कैन गेट देयर पेटेंट इन ओनली 6 to 8 months। IP हा अत्यंत एक महत्त्वाचा भाग आहे। कुठल्याही स्टार्टअपसाठी त्याची आयडिया किंवा त्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं पेटंट असणं किंवा त्याच्यावर त्याचा स्वतःचा अधिकार असणं हा खूप अतिशय महत्त्वाचा भाग असतो, आणि त्यासाठी AIC पिनॅकल सोबत आम्ही भरपूर काम केलेलं आहे आणि अनेक अशा स्टार्टअप्सचे IPs तिथे आम्ही रजिस्टर केले आणि आता हे स्टार्टअप्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत।